नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या चांगल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा नवोदय पेपर 2022चा आहे. म्हणजे हा झालेला पेपर आहे. इयत्ता 6वी प्रवेशासाठी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही पात्रता परीक्षा इयत्ता 5वीमध्ये जे शिकत असलेले विद्यार्थी ते या परीक्षेत बसतात, प्रविष्ट होतात आणि गुणवत्तेनुसार त्यांची निवड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होत असते. आणि हा पेपर आहे 2022 साली झालेला. यामध्ये प्रश्न पहा, मानसिक क्षमता चाचणी किंवा मानसिक क्षमता परीक्षण भाग 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 4 या 4 आकृत्या दाखवल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR प्रश्नाचे ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जरी बुद्धिमत्ता चाचणी उत्तर तुम्हाला सांगितले तर यानंतर जो अंकगणिती विभाग आहे याचे सर्व प्रश्नांचे विश्लेषण म्हणजे उत्तर आपण इथेच देणार आहोत. आपल्या चॅनलच्या नवोदय प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये आपण जवळपास बऱ्याच प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आणि परीक्षेपर्यंत आजपर्यंत जेवढे काही पेपर झाले आहेत ते पण आपण इथे अपलोड करत आहोत. आपल्या चॅनलवर नवोदय बुक्स जे आहे नवनीत प्रकाशनचं त्यांचे संपूर्ण स्वाध्यायसहित आपण तिथे व्हिडिओ अपलोड केले आहेत. तिथे मी पाहतो तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. जे परीक्षार्थी विद्यार्थी चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा प्रश्न पहा 1 नंबरचा. इथं 4 चौरस येतं, इथं 4 भाग येतं, इथे पण 4 भाग येतं, पण इथे फक्त 3 भाग आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक डी डिफरंट आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा 3 डॉट, इथे पण 3 डॉट असे येतं, इथे असे येतं, ठीक आहे, इथे असे येतं, पण इथे डॉट अशा स्वरूपात पाहिजे होते तर म्हणून ऑप्शन सी उत्तर आहे इथे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, थोडंसं ऑब्झर्वेशन केल्यानंतर ही मिडल लाईन सर्वांची लांब आहे. पहा हे फक्त सी नंबरची लाईन कशी थोडीशी छोटी आखूड आहे त्यामुळं ऑप्शन सी उत्तर आहे. आणि ही लाईन लांब आहे, हे बाकी सगळे छोटे छोटे म्हणजे अपोजिट दिले फक्त. त्यानंतर प्रश्न चौथा, इथं 4 फुले आता, इथं पण 4 फुले आता, इथे पण 4 फुले आता, फक्त इथे 5 फुले आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक बी इथे उत्तर आहे. भाग दुसरा प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिसते. ही प्रश्न आकृती आहे आणि उजव्या बाजूस ABC आणि D अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. म्हणजे तुम्हाला इथे समान आकृती ओळखायची आहे. पहा पाचव्या प्रश्नाची आकृती पहा, ही आकृती कुठे इथे दिसते तुम्हाला म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. त्यानंतर 6 साठी ही आकृती पहा कुठे दिसते, ए नंबर ऑप्शनमध्ये आहे म्हणजे 6A उत्तर आहे. त्यानंतर 7वा पहा, 7व्या प्रश्नाची ही आकृती पहा ए नंबरमध्ये दिसत आहे म्हणून 7चं ए आन्सर. आणि नंतर इथं 8व्या प्रश्नात पहा अंक दिलेत तुम्हाला 1 2 3 4 1 2 4 3 5 8 6 7 9 किती नंबरमध्ये दिसतात तर हे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 4 नंबरचा आन्सर इथे करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 ते 12 डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे. ठीक आहे, ही प्रश्न आकृती आहे, त्याचा एक भाग लुप्त आहे म्हणजे हा भाग तुम्हाला शोधायचा आहे. उजव्या बाजूस ABCD अशा उत्तर आकृत्या विचार करा. दिशा न बदलता, दिशा बदलायची नाही, आकृती सरायची म्हणजे हा इथं ही जी आकृती गायब आहे यापैकी कोणती आकृती ते बसेल तुम्हाला ते सांगायचं आहे. म्हणजे थोडक्यात आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला इथे. ठीक आहे, पाहूया आपण इथे 9वा प्रश्न पहा. मध्यभागी पहा 2 छोटेसे सर्कल आहेत. पर 2 छोटेसे सर्कल म्हणजे पहा असा भाग येणार आहे. कुठे दिसते 2 पहा, इथे नाही, इथे नाही आणि इथे पण नाही. ऑप्शन क्रमांक बी मध्ये बसत आहे. पहा हे 2 असे कर्व सरफेस. ठीक आहे, म्हणजे 9चा ऑप्शन बी आहे. प्रश्न 10वा
बरं आतला भाग ब्लॅक शोधूया अगोदर. आतला भाग पहा, इथं पण ब्लॅक आहे, इथे ब्लॅक नाही, इथे आहे नाही, इथे आहे पण कसं छोटा आहे. बरं त्यानंतर पहा इथे व्हाईट आहे. बरं इथे ठीक आहे व्हाईट आहे, 1 नंबरला पण आहे. त्यानंतर हे लाईन्स आहेत, क्रॉस लाईन्स, इथे क्रॉस लाईन आहे, इथे पण इथे पहा ह्याच्यावर आहे काही नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे काय ए, तुमचं उत्तर करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 10चं ए. त्यानंतर प्रश्न 11वा पहा, हे तुम्हाला असा भाग हे जोडवायचा आहे पहा. त्यानंतर पहा ही जर लाईन असं आपण घेतली तर असा भाग येणार आहे. किती ठिकाणी येतो? इथे नाही, इथे नाही, इथे पण नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए मध्येच आहे. प्रश्न 12वा तुम्हाला इथे लुप्त भाग तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. थोडासा विचार केला तर इथे पहा, इथे हे असं स्क्वेअर होणार आहे. स्क्वेअर फॉर्ममध्ये स्क्वेअर भाग होणार आहे. स्क्वेअर भाग झाल्यानंतर त्यानंतर इथे थोडंसं गोल सर्कल दिसते. स्क्वेअर भाग ठीक आहे. स्क्वेअर भाग म्हणजे स्क्वेअर भाग असा होणार आहे आणि इथे असं गोल भाग येणार आहे. कुठे आहे ते? इथे नाही, इथे पण नाही, इथे आहे. बरं ठीक आहे. ए मध्ये पण नाही, कारण की अगोदर तुम्हाला हे पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृती आहेत. 1, 2, 3 आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेल्या आहेत. प्रश्न आकृती विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृतीने अशी आकृती शोधून काढा. मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. बरं ठीक आहे. इथं 1, 2, 3 बरं 1, 2, 3, 4 बरं ठीक आहे. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 बरं. म्हणजे सुरुवातीचं वरती आहे का 4 बॉक्स येतं. ठीक आहे. 4 बॉक्स कुठे आहेत पहा. इथे आहेत, इथे पण आहेत, इथे पण आहेत, इथं बसतच नाही. नंतर पहा 3 बॉक्स म्हणजे इथं पण 3 बॉक्स पहा. इथे 3 बॉक्स आहेत. बरं इथे पण आहे. 3 नंतर इथं 2 येतं. बरं इथे 2 आहेत, पण इथे 2 नंतर 1 कमी झालं तर 1. ऑप्शन क्रमांक ए करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर इथे पहा एक गोल आहे पण त्यात लाईन्स येतात. ठीक आहे. ते गोल इथे गेले दुसऱ्या आकृतीत आणि तिसऱ्या आकृतीत कुठं आलं? इथे आलं आहे. ठीक आहे. आणि चौथ्या आकृतीत थोडक्यात कुठं आहे? इथे येणार आहे. इथे असलेलं पहा हे गोल कुठं आहे? एकाच ठिकाणीच दिसतंय तुम्हाला. म्हणून ऑप्शन क्रमांक बी उत्तर करेक्ट आहे. बरं त्यानंतर व्हाईटचं जर विचार केला, व्हाईट इथे येणार आहे. इथं आलं बा दुसऱ्या आकृतीत. तिसऱ्या आकृती इकडे येणार आहे आणि चौथ्या आकृती थोडं इथं खाली येणार आहे. बरं दिसते ते मला. म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न 15वा पहा. प्रश्न 15वा हे भागचा विचार करू. हा भाग दुसऱ्या आकृतीत थोडंसं इथे येतोय, इथं आला आहे. पुढच्या वेळेस इथं येतोय, नंतर कुठे असा येणार आहे असा. ठीक आहे. किती नंबरमध्ये आहे? तर ठीक आहे 2 ठिकाणी. इथे तर नाही येणार कारण की ह्याच्यावर झेंडा पाहिजे असा. त्यानंतर इथे म्हणजे ऑप्शन क्रमांक बीच करेक्ट आहे कारण की अपोजिट साईडला एक झेंडा आहे. त्यानंतर पहा 16वा आकृती पहा. इथं फक्त कर्व होता, नंतर कर्व देऊन काय झालं ते असं हे भाग झाला आहे. नंतर परत दुसरा एक कर्व दिला आणि दुसऱ्या कर्वने अशीच भाग आकृती तयार होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर आहे. 16चं बी. त्यानंतर प्रश्न 17 ते 20. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृती काही एक नाते म्हणजे ह्याचा काहीतरी एक संबंध आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीत तसलेच नाते असावयास हवे. बरं तिसऱ्यात आणि चौथ्यात पण तसाच संबंध असेल काही ते. ठीक आहे. त्यानंतर पहा इथं गोल इथं गोल. ठीक आहे. काय हरकत नाही. इथे 2 हातं, इथे 2, इथं म्हणजे इथं 2चे असं खाली झाले 4 आणि असं येऊन परत वरती झाले. ठीक आहे. बरं ही आकृती होती, ह्याला असे होतील आणि ह्याला असे काही असे होईल.
पहा किती नंबरला ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर पहा कप्पे येतं 4, पण हे मधला भाग विचारला तर हा येतो हे मधला, ठीक आहे. त्यानंतर हे कप्पे येतं, पण हे विचार केला तर कोणता भाग दिसतोय तर तुम्हाला बी नंबरचा दिसतोय बा, असा म्हणजे असा असा आणि असा, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर 19वा प्रश्न पहा, त्रिकोणामध्ये गोल आहे, पण इथं तर गोल मोठा झाला आणि त्रिकोण आता आहे, ठीक आहे. आता यामध्ये इथे त्रिकोण मोठा असेल, ठीक आहे, त्रिकोण मोठा असेल, पण त्रिकोण कसा पाहिजे ते उलटा आहे. बरं ठीक आहे, उलटा काढू, उलटा त्रिकोण घेऊ. बरं त्रिकोण असं उलटा काढला, बरं आज चौकोन टाकायचं, पण चौकोन टाकून काही उपयोग नाही का, असे रेषा मारायचं, ठीक आहे. रेषा मारल्या ऑप्शन नंबर ए उत्तर आहे. त्यानंतर पहा चौकोन कप्पे कप्पे कापलेत, 4 स्टार दिले तर. बरं आता इथे 4 कर्व होते म्हणून 4 स्टार आले, इथे 3 येतं म्हणून इथं आतमध्ये 3च पाहिजे, ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 6. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा म्हणजे त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस उत्तराखंडमध्ये ABCD यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल आणि OMS ओके, ठीक आहे. बरे हा भाग कोण पूर्ण करू शकेल तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये हा भाग इथं फिलअप होतोय. त्यानंतर 22वा प्रश्न पहा, 22साठी पण इथं आपण अशी एक विद्यार्थ्यांनी आकृती काढलेली आहे, मग ती आहे C नंबरमध्ये बसतोय हा भाग, ठीक आहे. हे तो भाग तुम्हाला असा दिलेला होता, तर हा भाग कंप्लीट कोण करेल तर ऑप्शन क्रमांक C. त्यानंतर 24 नंबरसाठी ऑप्शन क्रमांक 1 इथे, ओके. भाग 7वा प्रश्न क्रमांक 25 ते 28. डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे ए आणि उत्तर ABCD आहे. पहा प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती म्हणजे प्रतिबिंब इकडे तुम्हाला असे पाडायचं आहे, ठीक आहे. म्हणजे हे भाग असा आहे थोडक्यात, तर उत्तर असं आकृती पाहिजे. किती नंबरमध्ये हे चूक ऑप्शन नंबर C बरोबर आहे. त्यानंतर प्रतिबिंब हे प्रतिबिंब असं उलट पडणार आहे, म्हणजे हे अगोदर काय येईल, हे छोटासा भाग असा येणार आहे, ही अशी रेषा येईल, नंतर असं एक स्टार, इकडं असे ही बाण आणि हे भाग असं येईल, म्हणजे असं कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. त्यानंतर एक क्रॉप शब्द ऑपोजिट क्रॉप शब्द ऑपोजिट हे ही ओ हे असं P असं होईल, नंतर O, नंतर असं R होईल आणि हे असं C होईल, क्रॉप. ऑप्शन नंबर बी करेक्ट. नंतर पहा हे पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 28चं हे उत्तर आहे. भाग 8वा 29 ते 32. डाव्या बाजूकडे प्रश्नाकडे दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडले आणि छिद्र पाडलेत. ABCD अशा 4 आकृत्या डावीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा आकृतीची निवड करा. बरं ठीक आहे. हे असा चौकोनी कागद होता, त्याला घडी घातली आहे. ही घडी झाल्यानंतर परत अशी घडी घातली. बरं नंतर घडी घातल्यानंतर फक्त एकच चतकोर भागात म्हणजे पाव भागात इथं एक असं चित्र पाडले, म्हणजे इथे एक असं काहीतरी केलं. आता एक विचार केला ना तर इथं एक भाग गोल येईल, तर इथं बी गोल येईल उलगडल्यानंतर, इथं बी गोल येईल आणि इथं पण असं गोल तयार होईल. ठीक आहे. हे मध्ये कापले म्हणजे मध्ये तुम्हाला चौकोन तयार होईल. मग ऑप्शन क्रमांक C मध्ये उत्तर हे आहे दडलेलं. त्यानंतर हा भाग तसा दुमडला आहे आणि इथे काय केलं तर इथं थोडंसं फुल असं काढलं आणि इथं बी काहीतरी कापलं आहे. हे भाग कापल्यानंतर इथे पण असं तयार होईल, बरं इथे पण असं तयार होईल, इथे पण असं तयार होईल आणि मध्ये पण असं एक फुल तयार होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक C उत्तर बरोबर आहे. 31चं पण त्याचप्रमाणे पहा, इथे 2 लाईन येतात उत्तर आकृतीत, बस सरळ लाईन येतील अशा
खाली पण सरळ अशी ही लाईन सरळ येईल, ही सरळ. ऑप्शन क्रमांक ए इथं बरोबर आहे. 32चा पण विचार केला तेच उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 33 ते 36. डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ABCD अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहे. तुकडे केलेला प्रश्न आकृतीतून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. ठीक आहे. आता हे तुकडे येतात, तुकडे आपल्याला जोडवायचे. कुठे परिपूर्ण बसतात तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये. 33चं उत्तर सी. 34चं उत्तर आहे हे कंप्लीट केल्यानंतर 34चं उत्तर आहे ऑप्शन बी. 35चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 36चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भाग 10वा आणि हा शेवटचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. अशा 4 उत्तराकडे बाजू दिल्या, त्याच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली. ही आकृती लपलेली आपल्याला ह्या 4 आकृत्यामध्ये शोधायची आहे. अशी भाग कुठं दिसतोय पहा, इथे दिसतोय का नाही, इथे नाही, पण इथे पहा इथे लपलेली ही असा भाग, हे असा भाग. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर आहे. त्यानं 38वा प्रश्न पहा, लपलेली आकृती ही नाही, ही नाही, ही पण नाही. हे बघा इथेच लपलेली आहे, अशी अशी आणि अशी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. 39वी आकृती इथे बी उत्तर बरोबर आहे आणि 40चं ऑप्शन क्रमांक डी. आता इथे अंकगणिती आपण प्रश्न पाहू. अंकगणिताचे 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे, म्हणजे 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. ऑप्शन क्रमांक बी उत्तर इथे बरोबर आहे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे, एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते. हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते. अशा प्रकारचा तुम्हाला इथे काय इथं प्रश्न दिलेला आहे. पाहिजे एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते. बरं, एखादी संख्या थोडक्यात फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, 71 ही संख्या घेतो. 71 ही संख्या घेतो. ठीक आहे, आणि काय एका संख्येची बेरीज तिची बेरीज 7 आणि 1 किती होती, बेरीज करा 7 आणि 1 यांची बेरीज केली तर 8 होती. किती आली बेरीज 8. आणि तिची बेरीज वजा केली जाते, हाती आलेली संख्या नेहमी विभाजित होते. बरं ठीक आहे, 71 मधून जर आपण 8 वजा केले तर उत्तर येते 63. आणि 63ला कितीने भाग जातो तर ऑप्शनपैकी 9ने, म्हणजे ऑप्शन क्रमांक इथं डी उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. प्रश्न असा आहे, 1 छेदस्थानी 13 ब्रॅकेटमध्ये 7 + 2 गुणिले 5 गुणिले 11 + 2 गुणिले 13. बरं, हे प्रश्न इथे सोडवूया. याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही ते पहा. बरं, 1/13ला 1/13 असेच ब्रॅकेटमध्ये 7ला 7 असेच यांचा गुणाकार करू. 5 दुणे 10 आणि 10 गुणिले 11 तर 110 येईल. ठीक आहे, प्लस 13 दुणे 26 बरोबर 1/13ला 1/13 तसेच जर हे सगळ्यांची बेरीज केली तर ती येते 143 आणि 13 × 13 याचं उत्तर येतं 11, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी उत्तर इथे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 44 समजा 44. 6.6 प्लस याचे ॲडिशन करायचे. बरं ठीक आहे, इक्वल टू 6.6 पुढे काही नाही 0 लिहिले तरी चालतात, हे 0 येतं. ठीक आहे, प्लस दुसरा आहे संख्या 6.0600. ठीक आहे, बरं इथे एक 0 देऊ. परत प्लस 6.00
6.60 नंतर आहे प्लस 66.6006. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येते 85.266 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी करेक्ट. तो अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, तेव्हा त्याचं काय होतं तर उत्तर येते. मांडणीला खूप महत्त्व आहे. प्रश्न 45 पहा. 0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल. ह्याला सोप्या अंश रूपात कसं लिहायचं तर भागिले 1 2 3 4 म्हणजे एकावर तेवढे शून्य देऊया आपण, म्हणजे रूपांतर होईल. म्हणजे 725ला 725 असेच एकावर 4 शून्य म्हणजे 10,000. ठीक आहे. आणि ह्याला जर भाग दिला आपण तर 5ने तर उत्तर येते 29 छेदस्थानी 400 म्हणजे ऑप्शन क्रमांक इथं बी करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 25, 45 आणि 75 यांचा लघुत्तम समावर्तक म्हणजे याचा LCM काढायचा आहे. जर तुम्ही याचा LCM काढला तर देतोय 225. ठीक आहे. प्रश्न पुढचा 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल. बरं 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती तर 1000 आहे. ठीक आहे. 1000 आहे. जेव्हा मूळ संख्येच्या गुणाकार म्हणून दाखवून येते, बरं मूळ ह्याचे फॅक्टर पाडवते म्हणजे 1000 यापैकी कोणाचा गुणाकार 1000 येईल ते करायचं आहे. बरं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. 5 5 25 25 125 125 दोन्ही 500 125 दोन्ही 250 250 दोन्ही 500 आणि 500 दोन्ही 1000 ही किंवा याचे फॅक्टर पाडू शकता तुम्ही. पण ऑप्शन क्रमांक इथं सी उत्तर इथे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे जर 72 आणि 180 या संख्येचा महत्तम आणि महत्तम आणि LCM काढायचा. ठीक आहे. परत लसावी गुणिले मसावी LCM गुणिले HCF इज इक्वल फर्स्ट पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असा एक फॉर्म्युला आहे. बरं दोन संख्यांचा गुणाकार मग दोन संख्या कोणत्या सांगितल्या तर 72 गुणिले 180 बरोबर. काय विचारलं तर LCM फक्त शब्द इथं ठेवू आणि HCF किती दिला आहे 36 36 1 36 36 दोन्ही 72. ठीक आहे. आणि यांचा गुणाकार करू 18 दोन्ही 36 म्हणजे 360 उत्तर येत आहे. ऑप्शन क्रमांक येथे बी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 पहा. हे प्रश्न सॉल्व करायचा आहे. 2.1 छेदस्थानी 17 भागिले 7 छेदस्थानी 10 गुणिले 1.1/13. जर हे सॉल्व केलं 17 2 34 34 1 35 म्हणजे 35 छेदस्थानी 17 भागिले उलट गुणिले होईल 10 वरती जाईन छेद काय 7 येईल गुणिले 13 का 13 किती 33 आहे. सॉरी 33 का 33 34 34 छेदस्थानी किती येईल तर 33. बरं 7 1 7 यांचा कट का 7 5 35 17 1 17 17 2 34 आणि हे जर सॉल्व केल्यानंतर उत्तर येतं आहे ऑप्शन क्रमांक 1 छेदस्थानी 33च राहणार आहे म्हणजे 3.1/33. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक रेलगाडी एका स्थानकावर ताशी 72 किलोमीटर वेगाने दुपारी 2:15 वाजता सुटते तर 9 किलोमीटर लांब असलेल्या स्थानकावर किती वाजता पोहोचेल. तर अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. पर पहा वेळेचं सूत्र माहिती आहे आपल्याला इथे लिहूया. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती सांगितलं आहे तर 90 भागिले 72. याला जर आपण भाग दिला तो येतो 1.1/4. तर वेळ बरोबर 1 तास 1 छेदस्थानी
60. आणि जर हे सॉल्व केल्यानंतर वेळ मिळते 1 तास 15 मिनिटे, कारण 60 1 60 भाग दिला 15 1 15. आणि हे त्यात ॲड केलं 3 30 येईल. पुढचा प्रश्न, एका हॉलची लांबी आणि रुंदी 23 मीटरची तफावत म्हणजे फरक आहे. ठीक आहे. हॉलची लांबी जर आपण हॉलची लांबी आणि रुंदी, बरं ठीक आहे. प्रश्न पहा, एका हॉलची लांबी आणि रुंदी 23 मीटरची तफावत आहे. लांबी ही नेहमी जास्त आहे रुंदीपेक्षा. जर हॉलच्या परसबंदीची परिमिती 206 मीटर आहे तर हॉलच्या परसबंदीचे क्षेत्रफळ म्हणजे फ्लोअरचे क्षेत्रफळ काढायचे आहे. बरं, आयताची म्हणजे हॉलची रुंदी इथे x म्हणू, रुंदी बरोबर x. ठीक आहे. तर लांबी म्हणजे लांबी बरोबर किती होईल तर x + 23. त्यांची एवढा फरक आहे ना. हॉलची परिमिती बरोबर, हॉलची परिमिती किती सांगितली तर 206 आहे. म्हणजे परिमिती आयताचे क्षेत्रफळ वापरावं लागेल. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात L + B हे सूत्र आहे. परिमिती सांगितलेली 206 म्हणजे 206 बरोबर 2 2 L. लांबी किती सांगितली तर x + 23 आणि प्लस x. जर यांची बेरीज केली x आणि x 2x होईल, 2x + 23. आणि जर हे सॉल्व केलं, बरं वाटलं त्या 2ने अगोदर इकडं भाग द्या 206ला. 206ला भाग दिलं 103 इथे 103 आणि 103 मधून 23 मायनस करा. 23 मायनस केलं तर उत्तर येते 80. 80ला नंतर भाग दिलं तर उत्तर येते 40. म्हणजे रुंदी आलेली आहे इथं 40 आणि हॉलची लांबी येईल तर 40 + 23 फरक 23 = 63. म्हणजे याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 25 उत्तर आहे. त्यानंतर 52चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. हे सॉल्व केलं उत्तर येईल. त्यानंतर 53 प्रश्न आहे, 8% वार्षिक दराने साधे व्याजदर असल्यास 8% वार्षिक साधे व्याजदर असल्यास रुपये 1500चे रुपये 1800 होण्यास किती वर्षे लागतील. बरं, इथं प्रिन्सिपल P 53 नंबर प्रिन्सिपल बरोबर 1500 दिलं आहे. 1500 रास A बरोबर 1800 दिलेली आहे. रेट R 8% दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्ट मिळवायचा 1800मधून जर 1500 मायनस केलं तर इथं 300 उत्तर येते. इंटरेस्ट आला 300. सूत्र आहे I = PNR. पीची किंमत आहे बरं सॉरी आयच दिलेला आहे. इकडे लिहू 300. पी आहे 1500 गुणिले n माहिती नाही आणि 8/100. 0ला 0 कटले 15 1 15 15 2 30 म्हणजे 20 आणि 20 छेदस्थानी किती आलं आहे 8. 20 छेदस्थानी 8 उत्तर मिळतं इथं. 20 छेदस्थानी 8ला भाग दिलं 4 इथे मिळेल 10. 10/4 म्हणजे 5/2 आणि 5/2 म्हणजे 2.5 म्हणजे 2.1/2 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर C उत्तर इथे करेक्ट आहे. 53 C. सायकलच्या किमती 20% घट झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो 20 × 20 - 20 × 20 छेदस्थानी 100 0 0 0 कटला सॉरी इथं मायनस येईल. 20 मध्ये 20 0 आणि बेदोनी 4 -4% म्हणजे -4% म्हणजेच तर हे उत्तर बरोबर आहे. बरं, 55 प्रश्न आहे 20/5. बरं, हे व्यवस्थित जर सोडलं तर प्रश्न पाहूया. 20/5 म्हणजे मी इथंच लिहितो 20/5 भाग दिलं तिथं उत्तर येते 4. ठीक आहे. 4 दिले हे भागिले 2 इथं असेच येईल. ठीक आहे. प्लस 16/8 मग त्याचं उत्तर येईल इथे 2 इथं गुणिले 2 प्लस 10 म्हणजे इथं 5 × 10 2 येईल गुणिले 3 आणि 2 3 + 2 बेरीज इथे 5. ठीक आहे. आणि सॉल्व करू. इथे येईल 2 इथं बेदोनी 4 आणि इथे 5 × 2 10 10 × 4 14 14 × 2 16. ऑप्शन क्रमांक C इथे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न पहा.
55 झाला आहे. 56 नंबरचा रुपये 600ची रक्कम 4 वर्षात साध्या व्याजदराने रुपये 720 होते. ठीक आहे, किती होते तर 720 रुपये होते. जर व्याज 2% वाढविली तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल. ठीक आहे, हा प्रश्न आपण सोडूया, इथेच घेऊया, थोडंसं वर घेतोय. प्रिन्सिपल पी किती सांगितलं आहे तर 600 रुपये आणि एन बरोबर सांगितलं आहे तर कितीची वर्ष तर 4. आणि रास किती होती तर ए बरोबर देऊ 720. ठीक आहे, बरं जर आय काढायचं आहे, आय म्हणजे इंटरेस्ट, 720 मध्ये 600 केले तर 120 उत्तर येते. प्रश्न काय विचारला आहे तर 4 वर्षात किती होईल. बरं 4 तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल. बरं इथं रेट माहिती नाही तुम्हाला, रेट काढूया. म्हणजे प्रश्न असं होईल, इंटरेस्ट इज इक्वल टू 120 बरोबर प्रिन्सिपल आहे 600, एन किती आहे तर 4 इंटू आर अपॉन 100. 100 एक 100, इथं येईल 6. ठीक आहे, इथं 26 24 आणि 120ला इकडे 24ने भाग दिला तर उत्तर येते 5%. रेट मिळाला 5%. आणि काय विचारले, जर व्याज 2%ने वाढवलं, 5 अधिक 2 रेट 7 होईल. म्हणजे प्रश्न समजला आहे, आर लिहून घ्या 7. म्हणजे सूत्र असं मिळेल, इंटरेस्ट काढायचं पी तेवढीच राहील 600 4 गुणिले 7 छेदस्थानी 100. जर हे सॉल्व केलं तर उत्तर येतं आहे, आय येतो 168 आणि 600 प्लस 168 उत्तर येते 768. ऑप्शन क्रमांक बी उत्तर इथे बरोबर आहे. एक तार 2.34 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे होतात. त्या तारेचे किती तुकडे होतात तर 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे. मोठ्या तुकड्याची लांबी किती असेल ते तुम्हाला काढायचे. तारेची लांबी 2.34. जर हे सॉल्व केलं तर 5 4 2 8 8 9 10 11 11 छेदस्थानी इथे किती मिळेल तर 4 मिळेल. ठीक आहे, लांबी किती मिळाली एल बरोबर 11/4. समजा लहान तुकड्याची लांबी आपण x मानू, समजा x मानली तर मोठ्या तुकड्याची लांबी किती मिळेल तर हे ॲड होईल तिथं x प्लस 11 छेदस्थानी 4. म्हणजेच तारेची लांबी एवढी आहे तर लहान तुकड्याची लांबी जर x मीटर मांडली, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा इथं 5/8 घ्यायचं आहे. म्हणजे x प्लस लहान तुकड्याची लांबी, लहान तुकडा बरोबर x, मोठ्या तुकड्याची लांबी, मोठा तुकडा त्यात ॲड होईल. म्हणजे x प्लस एक तुकडा किती सांगितलं तर 5/8 म्हणजे x प्लस 5/8 होईल. मोठ्या तुकड्याची लांबी काढायची. ओके, मग आपण असं करू, x प्लस 5/18 बरोबर एकूण किती लांबी येतं 11/4. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1.11/16. हे उत्तर मिळत आहे. 58 नंतर शिशाचा एक घन प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे 6चा क्यूब येतोय 216. तयार लहान घनाची बाजू यल आणि घनफळांचे एकूण 27 लहान घन होतात. बस भागिले जर 27 केलं ह्याला तर उत्तर येतं आहे 27 निघेल यल क्यूब भाग देतो 6/3. घनमूळ घेतलं तर इक्वल टू यल क्यूब. त्याचं घनमूळ घेतलं 6/3 बरोबर यल 3 1 3 3 2 6 2 उत्तर येते. ओके, त्यानंतर 59चं उत्तर आहे सी आणि 60चं उत्तर आहे ए. इथं उतारे दिले, उतारे व्यवस्थित वाचा. हरीश पाकिट डॅटेसोबत खेळत होता तर मित्र हरीशने तळ्यात डॅटेसाठी सूर मारला तर पोहण्यासाठी. 63 नंबरचा प्रश्न आहे, वातावरण डॅटेस होते ते वातावरण किंचित गरम होते
तळ्यात इतर कोण होते तर काय बदके, सूर मारणे म्हणजेच उडी मारणे. 66 नंबरचा प्रश्न उत्तर आहे दुसरा. सापांना डॅटस म्हटले आहे सूर सरपडणारा. साप कुठे जिवंत राहू शकत नाही, बर्फाच्या परिसरात. सापाची डॅटस कमकुवत असते तर दृष्टी. सापाचे इजा होण्यास कोण संरक्षण करते तर पापुद्रा. जगणे याचा अर्थ तर जिवंत राहणे. इथं दूध एक चांगला अर्थ, उत्तर तिसरा आहे. एकदा एका उत्तर वाचा, मी उत्तर सांगतोय. माणसं डॅटस प्राण्यांचे दूध पितात वेगवेगळ्या. डॅटस देशात प्रदेशात उंट आढळतात, गरम. जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना भरपूर दूध मिळते, ऑप्शन डी. नंतर आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे आवश्यक आहे. नुकसान शब्दाचा समानार्थी अपायकारक. त्यानंतर पुढचं उत्तर आहे, उत्तर खूप छोटं आहे. काही कुटुंब मातीची डॅटस तयार केली, खेळणी आणि भांडी. आम्हाला डॅटस आणि खऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले, कृत्रिम, ऑप्शन बी. उत्तरात असे शब्द डॅटस आहेत, समुदर्शक. फरक शब्दाचा समानार्थी शब्द तफावत. सर्वांनी या शब्दाचा असे असल्या पर्याय आहे प्रत्येकानं. सर्वांनी या शब्दाचा अर्थ काय तर प्रत्येकानं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण 2022ची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. जे चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे प्रश्न तुम्हाला इथे जर गणितचे व्हिडिओ समजले नसते एक्सप्लेन, तर आपण ऑन बोर्डवर पण इथे घेणार आहोत. ठीक आहे, ओझरते फक्त इथं प्रश्न आपण इथे काही सॉल्व्ह केले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.